हॅलो. तर आज आम्ही दोघींनी असा विचार केला होता की आमच्या दोघींचा वेळ जुळत नाही आहे. ते कसं होतं, मी सकाळी स्कूलला जाते, 2:30-3ला घरी येते. मी घरी येत नाही तर त्या 4ला जातात. त्यांचं भजन मंडळ असते, त्या भजन करायला जातात. तर आम्हाला जसा वेळ मिळाला तसा आम्ही व्हिडिओ काढत आहे. तर मी माझ्या सासूबाईंना म्हटलं की मागच्या वेळेला तुम्ही देशाची नावं घेतली होते, तर ह्या वेळेला मला पुन्हा काहीतरी सांगा तुमच्याविषयी, जे तुम्हाला काही आठवत असतं तुमच्या शाळेतलं वगैरे. तर त्या म्हणत होत्या की मला एक कविता येते आईवर. तर आता सुद्धा मी त्यांना थांबून ठेवलेलं आहे. आज संडे आहे, मला सुट्टी आहे, पण त्यांना सुट्टी नाही आहे, त्यांचं भजन आहे. तर मी राहते तेव्हा त्या नाही राहत, त्या राहते तेव्हा मी नाही राहत, असं आमच्या दोघीचं कॉर्डिनेशन असतं थोडंफार. असं सकाळ संध्याकाळ, कधी दुपारी वेळ मिळाला, कधी संध्याकाळी वेळ स्वयंपाक करता करता मिळाला, असं आम्ही दोघी मॅनेज करतो, मॅनेज. तर आज मी त्यांना विचारत आहे कविता. आता पण त्या भजनाला चालल्या आहे, पण मी त्यांना थांबून ठेवलं आहे. तर चला, मी तुम्हाला त्यांच्याजवळ नेते. आई, सांगा बरं, तुम्हाला कोणी शिकवली ही कविता आईची? आम्हाला बगमारी सर होते. हां, त्यांनी आम्हाला सगळं कवितेचं अर्थसकट कविता हो का? सांगत होते. आणि तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं तेव्हाचं शिक्षण? तेव्हाचं शिक्षण खूपच चांगलं होतं हो बाई. आता शिक्षण मला बरोबर वाटलं नाही. आता का बरं नाही बरोबर? का माहित का, आता मला काही समजतच नाही आताचं शिक्षण. माझं शिक्षण खूपच चांगलं होतं. मला अर्थसकट सर्व येत होतं. आणि आताचं? आता मला काहीच कळत नाही. आता किती वर्ष झाली मला शाळा सोडायला, काहीच नाही आता. मग आता कविता सांगता मला हो, हो, छानशी एक? हो, हो. कशावर आहे? आई आई आणि मुलगा छोटस. चला सांगा. आई बालपणी तुला कितीतरी या बालके त्रासिले, प्रेमाने सुतवत्सले तरी तुआ ते सर्वही साहिले. होता चूक सुताकडून तवया, तूही मला मारिले. वासल्ले परी तूच शेवटी मला अंकावरी घेतले. थांबा, त्याचा अर्थ सांगायला आई मला समजून. हे आई, मी तुला लहानपणी किती, मुलगा म्हणतो आईला, आई मी तुला लहानपणी कितीतरी त्रास दिला आहे. तो त्रास तू मुलावरील प्रेमाने सहन केला. तुझ्याच मुलाकडून चूक झाली असतास तूच मला मारले आणि शेवटी तू मला मांडीवर घेतले. असा अर्थ होतो त्याचा. कशी वाटली तुम्हाला ही कविता? छान म्हटली की नाही? त्यांच्या काळातली ती जुनी कविताला बालपणची, त्यांच्या बालपणची, माझ्या सासूबाईंच्या, ते सुद्धा त्यांना आठवते आज. मला नाही आठवत माझ्या बालपणीचं काही. कविता असतात.